जुळे सोलापूर येथील व्ही.जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी या उद्देशाने मध्ययुगीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन राजशेखर शिवदारे, विद्यापीठाचे कुलसचिव अतुल लकडे, जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे, विश्वस्त बी.व्ही. शेटे, प्रशासकीय अधिकारी डी.एस. सुत्रावे आणि रुद्रशक्ती गुरुकुलच्या अध्यक्षा संगीता फुलारी यांच्या उपस्थितीत झाले। या प्रदर्शनात युद्धकालीन तलवारी, कट्यार, चिलखत, तोफगोळे, शिवकालीन नाणी तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्राची प्रत यांसह विविध ऐतिहासिक वस्तू मांडण्यात आल्या होत्या। युगंधर गुरुकुल आखाड्याचे संस्थापक राजेंद्र अनवते यांनी उपस्थितांना या शस्त्रांचा इतिहास, उपयोग आणि त्यांचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली। प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने भेट देत ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेतली। शिवकालीन इतिहास आणि पराक्रमाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले। आपण हे शस्त्र बघतो हे गुप्त शस्त्र आहे। गुप्त म्हणजे काटेमध्ये ठेवलं जातं आणि वेगवेगळे शस्त्र बाहेर काढलं जातं आणि आणखी देखील अशा प्रकारे सुपारी कापण्यासाठी वापरतात। परंतु हा जो अंकित आहे हा विशेष हा उलटा फिरवून खंजीर होतो। समजा आपण पाहुण्यांच्या बैठकीला बोलवलं आणि आपल्याला हल्ला सुरू केला तर ते शस्त्र बचावू शकतं। असं शिवाजी महाराजांनी शस्त्राने खूप मोठं काम केलेलं म्हणून धोक्याच्या वेळेस अशी छोटी शस्त्र सोबत असतातच। नमस्कार, मी राजेंद्र हरिदास अनवते, करकंब तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही ऐतिहासिक शिवकालीन शस्त्राचं संगोपन आणि संवर्धन करतोय की येणाऱ्या पिढीला हा इतिहास आपला पूर्वीची जी परंपरा आहे, जो शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास आहे, तो शस्त्ररूपी येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। या ठिकाणी आपल्या या शिवदारे कॉलेज सोलापूरमध्ये या ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र 1 दिवसाचं प्रदर्शन आहे। या शस्त्रामध्ये आपल्याला अशा काही वस्तू देखील बघायला मिळतात की आपल्या भारतीय संस्कृतीशी, आपल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी अशा निगडीत असलेल्या वस्तू येथे प्रत्यक्ष रूपात बघायला मिळतात। तसेच 14व्या ते 13व्या शतकापासून जी काही ऐतिहासिक शस्त्र होती, जसं विजयनगर साम्राज्य खूप मोठं होते, त्या विजयनगर साम्राज्यामध्ये वापरलेली प्रमुख काही शस्त्र, नायर तलवार असेल, विजयनगर पट्टा असेल, विजयनगर कट्यार असेल, तसेच मराठ्यांचं शस्त्र आवडतं, ज्या शस्त्राला महाराष्ट्र शासनानं राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली, ते शस्त्र म्हणजे दांडपट्टा। त्याला नुसतं पट्टा म्हणलं जातं। दंड आणि पट्टा, एखादा काठी आणि एखादा पट्टा म्हणजे दांडपट्टा, परंतु नुसते पट्टा शस्त्र, त्या पट्ट्याला राज्य शासनानं राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली। असं शस्त्र या ठिकाणी बघायला मिळेल। चिलखत, दास्तान, कट्यार, कुकरी, विजयनगर साम्राज्यातील शस्त्र, समसेर तलवार, तेगा तलवार, झुल्फिकार तलवार, कत्ती तलवार, अशा अनेक शस्त्रांचा या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये लाभ घेतात। तसं नागिन तलवार, सल्पिनी तलवार, निमच्या तलवार, अशा सर्व शस्त्रांचा या ठिकाणी समावेश आहे। तसेच आपण जर कॉईन बघितले तर शिवाजी महाराजांचं जे कॉईन होतं, जे सोन्याचं त्याला सुवर्णहोर म्हटलं जातं आणि जे चांदीचं होतं त्याला शिवराई म्हटलं जातं, ते देखील अस्सल ओरिजिनल आपल्याला या ठिकाणी कॉईन बघायला मिळत आहेत। तर अशा या संपूर्ण विविधतेने नटलेल्या या प्रदर्शनामध्ये आपल्याला संभाजी महाराजांचं एक जे बाकरे शास्त्रीने दिलेलं दानपत्र, त्याची प्रिंट आऊट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। त्या प्रिंटवरती संभाजी महाराजांचे स्वतःच्या अक्षराने लिहिलेल्या 2 वळी आहेत। शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे, फारसी, उर्दू आणि मोडी लिपीतील आवर्जून या ठिकाणी पत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तसेच वाघनख असतील, बिचवा असेल, अशा अनेक वस्तूबरोबर भारतीय जीवनामध्ये वापरलेल्या भारतीय मापन पद्धती असेल, चलन असेल, अशा सर्व शस्त्र या ठिकाणी आपल्याला दर्शन घडते आणि ते आपण घ्यावं हीच अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।